काय नाव आहे तिचं? जकोबेत विषयी मी शिकलो होतो की अगदी पडद्याच्या मागं राहून स्वतःचं अस्तित्व लपवून सुद्धा कसं तिनं एक मोशेसारखा व्यक्ती घडवला. आणि आपण बघितलं बऱ्याच गोष्टी. आज आपण तिच्यावर नक्कीच शिकणार नाहीये, पण आपण काय, मी का आठवण करून दिलं, आपण शिकतो दोन कानांचा वापर करू. कळलं कोणाला दोन कानांचा वापर कसा होतोय? नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे जाते वारे. तसं नकोय माझ्या प्रिय. कारण ज्यावेळेस आज आम्ही बीबीएस गेले 6 दिवस, आठवडाभर गेल्या आठवडीच आपण सुरुवात केली आणि मी बघत आहे लेकरांना ज्यावेळेस प्रश्न विचारले जातात त्यावेळेस ते म्हणत आहेत की हे आपण शिकलोय, हे आपण, म्हणजे हे त्यांच्या स्मरणात आहे आणि त्याचा उपयोग अर्थात त्यांना परीक्षा लिहिताना सुद्धा झालेला आहे. कारण आपण रिटर्न पेपर घेतलेले आहेत, म्हणजे असंच नुसतं गंमत मजा असं नाहीये. काल सागर होता, सागरला माहिती आहे की आपण कशा प्रकारे परीक्षा त्यांची घेतलेली आहे. म्हणजे त्यांना एन्जॉयमेंट पण दिलं, त्यांना शिकवलं पण, आणि त्याचबरोबर त्यांची परीक्षा देखील घेतलेली आहे आणि देवही ते कर. म्हणून लक्ष देऊन ऐका, मनामध्ये ठेवा, साठवून ठेवा. हे जे दिलेलं आहे ना देवाने, ते खूप असं कम्प्युटर तुम्हाला दिलेलं आहे ज्याच्यामधनं कुठल्याच गोष्टी तिथून इरेज होत नाही. हा, थोड्याशा पुसट अशा होतात, जरा जोर दिला की आठवत. तर आपल्याला आज मायवर आहे. मी अशा दोन उदाहरणं देणार आहे तुम्हाला, तिच्या दोन उदाहरणं ज्या स्त्रिया फक्त आई, 2-3 आहेत, म्हणजे महाराष्ट्राचा एक देऊया आपण, आणि दोन अशा व्यक्तींचा, एक स्पिरिच्युअल आहे, एक जागतिक ओळख आहे आणि एक महाराष्ट्राची ओळख आहे. अशी आपण उदाहरणं देऊ. कोणाला सांगता येईल? स्पिरिच्युअल कोणाला आई या नावानं ओळखलं जातं? स्पिरिच्युअल मदर टेरेसा आहे, पण ती जागतिक आहे, नो डाऊट. स्पिरिच्युअल पण आहे, पण पवित्र शास्त्रामधून जर आम्ही पाहिलं, सारा आणि साऱ्यापेक्षा जास्त मदर मेरी म्हणून ज्यांची आजही माता मरिया, मरिया, त्यांच्या बद्दल आपण बघणार आहे की एक आई झाल्यामुळं आज जसं पवित्र शास्त्रामध्ये सांगितलं होतं, ज्यावेळेस आम्ही पाहिलं लुक शुभवर्तमान त्याच्या 26 वचनापासून जर 38 वचनापर्यंत वाचला तुम्ही, तर तिथं आपण बघितलं की एक कुमारी स्त्रीला, एका मुलीला देवदूत येऊन भेटतो आणि तो काय करतो, तिला सांगतो की तू एका बालकाला जन्म देणार आहेस. ते देवाला भिणारी स्त्री आहे, ती मुलगी आहे, एक वाग्दत्त वधू होती ती, म्हणजे तिचा वागनिश्चय झालेला आहे, तिची मागणी झालेली आहे, पण तिचा विवाह झालेला नाहीये. आणि अशा वेळेस देवदूत तिला येऊन सांगत आहे की तू आई होणार आहेस. ती म्हणजे कसं शक्य आहे? म्हणतो की देवाचा पवित्र आत्मा तुझवर येईल आणि तू पवित्र आत्म्याच्या द्वारे गर्भवती राहशील. तिनं कोणताही मागचा पुढचा विचार केला नाही. ती म्हणाली, जशी मी देवाची दासी आहे, जसे देवाची इच्छा माझ्याबद्दल आहे तसं माझ्यासाठी होऊ दे. तिनं ते स्वीकारलं. तिनं हा विचार केला नाही की पुढं काय होईल, समाज काय म्हणेल, माझा जो ज्याच्याशी माझा विवाह ठरलेला आहे तो काय म्हणेल, काय होईल माझी परिस्थिती, माझा भविष्य काय असेल, त्याचा विचार तिनं केला नाही. जे देवाची इच्छा आहे ते माझ्या जीवनामध्ये पूर्णतेस येऊ दे, हे तिनं म्हटलं आणि तिनं ते स्वीकारलं. आणि आपल्याला माहितीये, इव्हन योसेफाला सुद्धा वाटलं, ज्यावेळेस बघा योसेफाच्या कानापर्यंत ज्यावेळेस ती बातमी गेली, म्हणजे याचाच कानापर्यंत गेली, याचा अर्थ काय, समाजामध्ये त्याची चर्चा चालू होती, है ना. आणि मग योसेफान ठरवलं की हिला गुपचूप सोडून देऊया, ही काय नको बाबा आपल्याला. त्यावेळेस देवदूत तिथंही जाऊन भेटतो आणि मग माहितीये तिथून आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, मी त्याच्यामध्येही जाणार नाही. म्हणून आज त्या एका निर्णयामुळं, देवाला समर्पण असल्यामुळं, आज आपण त्यांना मदर मेरी, मरिया म्हणून, माता मरिया म्हणून ओळख, आईची ओळख त्यांच्या जागतिक, म्हणजे पिढ्या आणि पिढ्या, जो पण पृथ्वी तलावरती मनुष्य असेल तोपर्यंत त्यांना माता मरिया म्हणूनच ओळखलं जाईल, मदर मेरी म्हणूनच ओळखलं जाईल, है ना. तर त्यानंतर मदर टेरेसा, ह्यांची स्वतःची मुलं होती का? स्वतः एकाही मुलाला जन्म दिलेला नाहीये.
पण जर जागतिक ओळख असेल, एक अशी स्त्री जी परदेशातून आली भारतासारख्या भूमीवरती आणि इथं येऊन तिनं काय केलं, सेवा सुरू केली. कोणाची सेवा? लेकरांची सेवा सुरू केली. आणि त्यांची ओळखच मदर टेरेसा म्हणून झाली, म्हणजे आई. तसंच मगाशी रमेश जसं म्हटला की पंडिता रमाबाई ह्यांना सुद्धा आई म्हणूनच ओळखलं जातं. आणि जे महाराष्ट्राची ओळख म्हणून सांगणार आहे, जे ऐतिहासिक आहे, कोण आहे? ऐतिहासिक जिजामाता. हा, त्यांना सुद्धा आपण जिजामाता, कारण शिवबांसारखा एक व्यक्तिमत्व त्यांनी घडवलं. मी वेगवेगळे प्रकार सांगितले. आज आम्ही बायबल मधून, पवित्र शास्त्रामधून सुद्धा काही प्रकार बघणार आहे. तत्पूर्वी मला एक चित्र तुम्हाला दाखवायचं आहे, जे रिसेंटली नुकतंच एक घटना घडलेली आहे, ज्या घटनेनं संपूर्ण म्हणजे भारतामध्ये तर आहेच आहे, पण जागतिक लेवलला सुद्धा ही खळबळ उडाली की कशा प्रकारे एक आई मरताना सुद्धा आपल्या मुलाला सोडत. दिसून येते चित्र. मला वाटतं सगळ्यांनी ही बातमी माहिती असते. एन्जॉय करत होते, सुट्टीचा आनंद घेत होते, छान वातावरण होतं. अचानक, कारण वेळ कोणालाच सांगू नये, अचानक त्या क्रूज वरती पाणी भरू लागलं, ते वाहून गेले. लाईफ जॅकेट होतं. लाईफ जॅकेट असताना त्या मातेला वाटलं असेल की माझं लाईफ जॅकेट आहे, माझ्या मुलाला मी धरून ठेवतो म्हणजे मी बुडणार नाही, तो वाचेल. आपण बघू शकतो आई आणि मुलगा एकमेकाच्या मिठीमध्ये विसावलेले आहे. ही असते आई. आणखीन काही चित्र आपण नंतर बघणार आहोत, पण त्यापूर्वी गेल्या 1-2 वर्षापाठीमाग जर तुम्हाला माहिती असेल तर एक अशी ही माता होती जिनं आपल्या मुलाला मारून टाकलं, कारण ती वैतागलेली होती. तिचं फ्रस्ट्रेशन जे काय सो कॉल होतं, तिनं मारलं. म्हणजे आई लोकांचे प्रकार असतात. मग आज एक ख्रिस्ती आई या नात्यानं आम्ही काय शिकणार आहोत, आम्हाला कशी आई बनायची आहे, पवित्र शास्त्र आम्हाला त्याबद्दल काय सांगतं, कशा स्त्रिया होऊन गेल्या, ज्या स्त्रियांनी आपल्या मुलांसाठी काय काय गोष्टी केल्या. अगदी डीप मध्ये आम्ही नाही करणार आहे, पण काही स्त्रिया ज्या आहेत, ज्या माता आहेत, ज्यांनी आपल्या मुलांसाठी केले, म्हणजे प्रार्थना केली, त्या मुलांसाठीच्या निर्णय त्यांनी घेतले, ते प्रकार आम्ही बघणार आहोत. आणि आम्ही त्यामध्ये कुठं आहोत, आणि जर आम्ही कुठे चुकत असलो तर आमच्यामध्ये आम्ही काय सुधारणा करून घ्यायच्या आहेत ते आज आम्ही पाहणार. तर माझ्या प्रियानो, कुमाता फार कमी असतात, आहेत कुमाता पण आहेत, पण आई ही आईच असते. आणि सर्वात जास्त जर त्या मुलाला निस्वार्थपणे प्रेम करणारी, त्याच्याबद्दल विचार करणारी, त्याच्या भविष्याचा विचार करणारी जर कोण असेल तर ती आई असते. बरोबर आहे ना? सगळेच मान्य करतील ह्या गोष्टीबद्दल. पण काही काही स्त्रिया वेगळ्या पण असतात. आम्ही बघूया पवित्र शास्त्रामधून काही स्त्रिया ज्या आहेत, त्या स्त्रियांचे वेगवेगळे माता ज्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या माता आहेत, त्या आपण बघणार आहोत. बघा, आता अनेक गोष्टी आईबद्दल सांगितल्या जातात, आईची महिमा सांगितली जाते. आता अर्थात आपल्याला माहितीये, स्त्रीला एक परमेश्वरानं दिलेली हे एक आशीर्वाद आहे, अद्भुत प्रकारचा आशीर्वाद आहे, की तिच्याद्वारे प्रजनन केलं जातं, तिच्याद्वारे एक जीव जन्माला येतो. पण ज्यावेळेस ती त्या गर्भधारणेमध्ये असते, त्यावेळेस ती ज्या त्रासामधून जात असते, तिच्यामध्ये जो बदलाव होत असतो आणि त्या वेदना ज्या आहेत ती तिलाच माहिती असतात. ऐश्वर्या त्यावेळेस आपल्याला दुसरं गुड न्यूज देत आहे, ती ज्या परिस्थितीमधून आता जात आहे त्या वेदना ह्या तिला माहिती आहे, पण ते सहन करण्याची ताकद पण देव आपल्याला देतो. का देतो? कारण तो आनंद आपल्याला असतो. तर मी कोण होणार आहे? आई होणार आहे. आणि आई हे स्त्रीचं पूर्णत्व येतं. ज्या स्त्रियांना लेकरं नाहीत, आहेत आजूबाजूला अशाही स्त्रिया आपल्या कुठं ना कुठेतरी असतात, त्यांच्या वेदना, त्यांच्या डोळ्यामध्ये कधीतरी बघा काय दुःख सामावलेलं असतं. सगळं आहे हो, पण लेकरं नाही. मग त्यावेळेस ते इतक्या दुःखी असतात, त्रासामध्ये असतात की मला आई नाही. आणि ज्यांना, इव्हन माझी मैत्रीण एक आहे,
स्कूलमध्येच आहे. ते बाळ लहान असताना तिचं बाळ लहान होतं त्यावेळेस तिची आई गेली. ती अजून रडते. आज पण तिच्या स्टेटसला तिच्या आईचा म्हणजे कधी विषय निघला की रडते. का? तर माझी आई फार लवकर गेली. म्हटलं अगं तुझी आई तुला लेकरं झाल्यावर गेली. पण अशा लेकरांचा विचार कर त्यांना अगदी लहान वयात त्यांची आई गेली. त्यांनी काय करायचं? ह्या परिस्थितीमध्ये म्हणजे आई हे कितीही माणूस म्हातारा झाला तर आईचं अस्तित्व पाहिजेच असतं ना. कोणाला नको आहे? कोणालाही नको असं नसतं. आई ही प्रत्येकाला पाहिजे कारण ती एक देवानं दिलेला एक आशीर्वाद आहे. ज्यावेळेस ती आपल्या थरथरत्या हातानं आपल्या डोक्यावर हात ठेवते त्यावेळेस तो एक आनंद वेगळा असतो. आम्ही काही गोष्टी बघणार आहे की आई काय करते आपल्या लेकरासाठी योग्य निर्णय घेते. काय घेते? एक योग्य निर्णय घेणारी. कोण आहे ही आई? पहिला मुद्दा जो आज आम्ही बघणार आहे योग्य निर्णय घेणारी आई जी आहे ते पहिले शमूएल याचा पहिला अध्याय आणि 11वं वचन आम्ही काढणार आहोत आणि वाचणार आहे. पहिलं शमूएल याचा 11वा अध्याय आणि पहिला अध्याय 11वं वचन. फर्स्ट सॅम्युएल चॅप्टर 1 वर्स 11. ती म्हणाली, हे सेनाधीश परमेश्वरा, तू आपल्या ह्या दासीला दुःखाकडे खरोखर अवलोकन करशील, माझी आठवण करशील, आपल्या दासीला विसरणार नाहीस, आपल्या दासीला पुत्र संतान देशील तर तो आयुष्यभर परमेश्वराचा व्हावा, हेच दर्थ मी त्यास समर्पण करीन. हा बस. कोण आहे ही स्त्री? शमूएलाची, शमूएल बाळाची आई. काय आहे तिचे नाव? हन्ना हे तिचे नाव आहे. माझ्या प्रियानं ज्यावेळेस तिला लेकरं नव्हती, मगाशी मी म्हणाले की अशा स्त्रिया ज्या आहेत ज्यांच्या मनामध्ये हे ओझं असतं की काय त्या स्त्रिया लेकरच नाहीयेत, कारण एक पूर्णत्व तेव्हा येते. आपल्याला माहिती आहे हन्नाला देखील एक सवत होती, पण तिला लेकरं होती, पण हिला लेकरं नाहीत आणि ती तिला हिणवत असे. पण ते दुःख आपलं जे आहे ते आपल्या मनामध्ये दाबून ठेवायची, कोणाला सांगायची नाही. आणि ती हन्ना जी आहे मनापासून देवाला प्रार्थना करत. तिने ही प्रार्थना केली का हो, देवा जर तू मला पुत्र देशील किंवा मला लेकरू देशील तर मी ते लेकरू काय करेन, घेऊन माझ्या सवतीला चिडवेन किंवा मी असं करेन मी तसं करेन. ती काय म्हणाली, जर तू मला देशील तर आयुष्यभर तुझ्या दरबारामध्ये तुझ्या सेवेमध्ये काही इतवर मी त्याचं समर्पण करेन. म्हणजे काय की मी त्याचा अधिकार मी घेणार नाही, ते तुझं आहे, मी तुलाच देईन. आणि ती फक्त बोलली का? ती फक्त बोलली नाही, तिनं तो एक निर्णय घेतला. आणि आपल्याला माहितीये की संदेष्टा आज पवित्र शास्त्रामध्ये फक्त त्याचंच नाव नाही तर तिचंही नाव नमूद झालं. म्हणजे ती एक धन्य स्त्री झाली कारण तिने आपल्या मुलासाठी योग्य निर्णय घेतला. काय निर्णय घेतला की जो निर्माण करता आहे मी त्यालाच ते देईन, कारण माझ्यापेक्षा तोच त्याची काळजी मी घेऊ शकतो. आज आमच्या मुलांसाठी आम्ही काय निर्णय घेतो हे फार महत्वाचं, कारण बऱ्याच वेळेला आपण आपल्या लेकरांसाठी निर्णय घ्यायला चुकतो. कारण आपल्या अज्ञानामध्ये आपल्या चुकांमुळे आपण काहीतरी निर्णय त्यांच्यासाठी घेतो. मग आम्ही त्यांच्यासाठी आज आपण जानूसाठी इमॅन्युअलसाठी प्रार्थना केली, कारण जीवनाचा एक पहिला टप्पा त्यांनी पार केलेला, एक यशाची एक पायरी त्यांनी संपादन केलेली आहे. आणि पुढे जात असताना अर्थात ती दोन्ही लेकरं लहान, त्यांना निर्णय घेण्यासाठी त्यांच्या आई वडिलांची मदत लागते. आणि ज्यावेळेस प्रार्थना केली गेली त्यावेळेस फक्त मुलांसाठी केली का, त्यांच्या आई वडिलांसाठी सुद्धा केली, कारण त्यांनी योग्य निर्णय घेऊन त्यांना चालवावं.
बऱ्याच वेळेस आपण जगामध्ये पाहतो की आई वडील आपला निर्णय आपल्या मुलांवर थोपतात. मला डॉक्टर व्हायचं होतं, मी झाले नाही, माझ्या मुलाला किंवा माझ्या मुलीला झालं पाहिजे. मग त्याचं त्याच्यामध्ये मन आहे की नाही, त्याला व्हायचंय की नाही, हे आम्ही बघत नाही. आम्ही जबरदस्तीनं त्यांच्यावरती लागतो. आणि मग आपल्याला माहिती आहे बऱ्याच वेळेला मुलं काहीतरी करतात, बनतात, पण डॉक्टर बनतील, काहीतरी बनतील, पण ते मनापासून नाही बनत. आणि कधी कधी तर असंही आम्ही ऐकलंय, आपण बघतो वर्तमानपत्रामध्ये, किती लेकरं आत्महत्या करतात फ्रस्ट्रेशन. काही कारण नसते, समजत नाही. काय 12वी झाली, मागच्याच वर्षी मला वाटते आमच्या स्कूलमधला तो माझा विद्यार्थी होता. 12वीला चांगले मार्क्स, 12वीचा रिझल्ट आला, 12वीला बहुतेक थोडेफार कमी मार्क्स पडले, रिझल्ट यायच्या आधीच त्यानं हँग करून घेतलं. एकुलता एक मुलगा. म्हणून मुलांच्यावरती विश्वास ठेवणं, मुलांना विश्वासात घेणं आणि मुलांसाठी योग्य निर्णय त्यांच्या इच्छेनुसार घेणं, मार्गदर्शन करणं आपल्या हातामध्ये आहे. ते काही जनावर आहेत त्यांना व्यसन घालून आपण चाललोय, आपण त्यांना मार्गदर्शन करायचं की बाळा ते दोन्ही मार्ग त्यांच्या, जसं देवानं सुद्धा केलेला आहे. देवानं 2 मार्ग ठेवले होते एदेन बागेमध्ये. जीवनाचं झाड ही तिथं होतं आणि बऱ्या वाईटाचं ज्ञान देणारं ही झाड. जीवनाच्या झाडाची फळं खाऊ नकोस म्हणून देवानं नव्हतं सांगितलं. याचाच अर्थ की ते जीवनाच्या झाडाची फळं हवा आणि आदाम खात होते. खात होते ना. कारण आज जर आम्ही पवित्र शास्त्रामध्ये वाचलं, जर बघितलं, तर ज्यावेळेस त्या दोघांना त्या एदेन बागेमधून घालवून देण्यात आलं, त्यावेळेस त्या जीवनाच्या झाडाकडे जाण्याचा मार्ग देवानं तिथं एक फिरती तलवार ठेवलेली आहे, करुबीन ठेवलेले आहेत त्याच्या रक्षणासाठी. ती फिरती तलवार आहे, तिथं पोहोचू शकत नाही कोणी. पण ज्यावेळेस प्रभूकडे आपण जाऊ, त्यावेळेस मात्र आपण यथेच्छ त्या जीवनाच्या झाडाची फळ. मार्ग तुमच्या हातात आहे. 2 मार्ग ठेवले, ह्या मार्गाने जाशील जीवन मिळेल, ह्या मार्गाने जाशील तर तू अंधकारात जाशील. आज आम्हाला आमच्या लेकरांसाठी तेच करायचं. आणि काय निर्णय आता आता म्हणजे कधी, लहानपणीच त्यांच्यासाठी प्रार्थना करणं, त्यांना देवाचं भय सांगणं, देवाच्या उपस्थितीमध्ये ठेवणं, जेणेकरून ते जगापासून, जगाच्या अंधकारमय शक्तीपासून ते दूर राहतील. हे जर आम्ही केलं, जसं हन्नानं केलं की मी त्याला समर्पित करेन. कुठं समर्पित करेन? तुझ्याकडे समर्पित करेन. आणि मग तिनं ते त्याला सोडून दिलं, कारण देव त्याला पाहिजे. आज आमची लेकरं फक्त आम्ही त्याची कारभारी आहे, जबाबदारी आहे आमची. ते त्यांनाच दिलेलं आहे आणि त्याचीच आहे. फक्त सांभाळायला आमच्याकडे दिले, आम्ही योग्य प्रकारे सांभाळला पाहिजे. हा एक पहिला मुद्दा होता जो आम्ही पाहिला. पहिली स्त्री होती हन्ना, जिनं काय केलेलं आहे, आपल्या मुलाला नेऊन त्या मंदिरामध्ये समर्पित केलेला. पुन्हा तिनं त्याच्यावर अधिकार नाही गाजवलेला, ते तुझं आहे, तू घे. आणि तिने एक योग्य निर्णय त्याच्यासाठी घेतलेला आहे. दुसरी जी स्त्री आम्ही बघणार आहे, जसा मगाशी आम्ही उल्लेख केला, एक समर्पित स्त्री, एक समर्पित मुलासाठी, परिवारासाठी एक समर्पित माता. ही कोण आहे? ही आहे मोशेची आई योकोबेद. ही कशी आहे? समर्पित आहे, देवाला समर्पित आहे, आपल्या परिवाराला समर्पित आहे, आपल्या लेकरांसाठी समर्पित आहे. बघा तिची तिन्ही लेकरांची नावं पवित्र शास्त्रामध्ये आहेत आणि तिन्ही सेवेमध्ये आहेत. मोशे तरी आहेच आहे, पण दुसरे पण दोघांची नावं, एका मुलीचं आणि दुसऱ्या मुलाचं, कोण सांगेल ती नावं? नंतर आठवण करून घरी जाऊन शोधून घ्या. तर ह्या जोकोबेदची आहे, तिने काय केलेलं आहे, कशी समर्पित आहे ती आपल्या परिवारासाठी, त्या परिवारासाठी, आपल्या मुलांसाठी. ती त्या राजाच्या सुद्धा विरोधात गेलेली आहे. काय केलेलं आहे तिनं? बघा त्या ह्याच्यामध्ये दिसते की एक छोटी मुलगी आहे आणि एक स्त्री आहे, ज्या बाळाला त्या बुट्टीमध्ये घालून कदाचित ती बघत आहे फक्त आग लावून. तुला पुढं काय होणार माहित नाहीये, पुढं मूल माझ्याकडे येईल नाही, पण तिला एवढंच करायचं की देवा मला ह्या मुलाला मारायचं नाही.
त्याला मरणाच्या हातात मला सोपवायचं नाही. ती प्रार्थना करते, कारण जर जर तू याला जन्माला घातलेला आहेस, जर तू हे मला दिलेलं आहेस, तर तिचे संरक्षण पण तू करशील. कारण त्या काळामध्ये राजाचा फारूचा फरमान होता की जे मूल पुरुष जातीचं मूल जन्माला आलं तर त्याला काय करायचंय, मारून टाकायचं. कारण तिथवर मिसरमध्ये इस्रायल लोक इतके वाढले होते की त्यांना भीती वाटायला लागली, की हे जर आणखीन वाढले तर हे आपल्यावर हावी होतील, आपल्याला हाकलून देतील. त्यांना त्यांचा इतिहास पण माहिती नव्हता आणि ते त्यांना त्यांच्यावर अशा प्रकारे अत्याचार करत. स्त्रियांना राहू दे, मुलींना काहीही प्रॉब्लेम नव्हता, पण पुरुष जातीच्या मुलाला जन्म, आणि त्यात त्यांनी काय केलं होतं, दाईंना सूचना दिली की तुम्ही ज्यावेळेस त्या जन्माला जन्म देतात स्त्रिया, तिथं गेला बाळ जन्मायला जन्मल्या त्या आईला पण सांगायचं नाही, कोणाला सांगायचं नाही, मुलगा दिसला की मारून टाकायचं. पण त्या सुईनी सुद्धा देवाचं भय धरणाऱ्या त्या राजाला जाऊन सांगायच्या नाही, त्या इस्रायलाच्या ज्या स्त्रिया आहेत, यहुदी स्त्रिया आहेत, त्या खूप बलशाली आहेत, आम्ही जायच्या आधीच त्यांना बाळ झाले, त्यामुळे आम्ही नाही मानू शकत. मग शेवटी राजानं असं फरमान काढलं की 2 वर्षाच्या आतली सगळी मुलं काढायची आणि मारून टाकायची. आता हे बाळ जन्मलं. बाळ जन्मल्यावर निर्गमयाचा 2रा अध्याय 2 आणि 3 वचन आम्ही बघतो. निर्गम 2, 2 अध्याय 2 आणि 3. निर्गम 2, 2 आणि 3. निर्गम आणि 2, ती 2 आणि 3. हा. आणि ती बायको गरोदर राहून तिला मुलगा झाला आणि तो बाळ सुंदर आहे असे तिने पाहिले. तेव्हा तिने त्याला 3 महिने लपवले. काय केलं तिनं? 3 महिने लपवले. आणि तिला तो आणखीन लपवता येईना, तेव्हा तिने त्याच्यासाठी लवाळ्याची पेटी घेतली आणि तिने ती शिलाची व राळ यांनी लिंपली. मग तिने तिच्या बाळक घालून तो नदीच्या तिरी लवाळ्यात ठेवले. काय केलेलं आहे ना, 3 महिने त्या मुलाला तिने लपवून ठेवलं. ते बाळ सुंदर आहे असं. कुठली आई आहे हो जिला आपलं बाळ सुंदर वाटत नाही? कसं पण असू दे, काळं असू दे, नकटा असू दे, कसंही असलं, गोरं छान गोंडस असलं तरच सुंदर वाटते असं नाही. कसंही आमचं शेंबडं मुलं असलं तर ती त्याला पप्पी घेईल, त्याच्या डोक्यावर हात फिरवेल, बोट मोडेल, काही कर, कारण ते तिच्यासाठी सुंदर आहे. जगासाठी काय आहे तिला माहिती, पण तिच्यासाठी मात्र ते फार सुंदर आहे. आणि तिने पाहिलं की ते बाळ खूप सुंदर आहे. राजाचा फरमान होता, मारायचा आहे. नाही, माझ्या मुलाला मी मारू देणार नाही. ती राजाच्या निर्णयाच्या विरोधात गेली. त्यावेळेस काही कोर्ट केस करायच्या खेळायच्या नव्हत्या, कुठले वकील द्यायचे नव्हते. राजाकडे ही बातमी गेली, ती सापडली की तत्क्षण तिलाही वधलं गेलं असं. पण तिनं मागचा पुढचा विचार नाही केला. 3 महिने तिनं त्या बाळाला लपवून ठेवलं. कसं लपवून ठेवलं असेल देवाला माहिती. पण त्यानंतर तिला जाणवायला की ह्याला फार आपण लपवून ठेवू शकणार नाही. पुढे काय करू? तुझ्या हातात सोप. तिने सोपवलं आणि त्याची पुढची स्टोरी मग आपल्याला माहिती की कसं ते परत तिच्याकडं आलं. परत तिनं त्याचा सांभाळ अगदी छाती ठोकपणे केला आणि परत नेऊन त्याला राजाचाच दरबारात ठेवलं की घे आता तूच सांभाळायला. म्हणजे तू म्हणत होतास की मारून टाकायचं, आता तूच मला ह्याला सांभाळायला दिलं, आता मी सांभाळलं, मी दूध पाजून इतकं मोठं केलं की तो अन्न खाऊ शकतो, आता तू त्याचा सांभाळ कर. आणि राजानं ते सांभाळलं, तो राजकुमार झाला. पण तो जो पिरियड तिच्यासाठी होता, जो मिळालेला होता दूध पाजताना त्या मुलाला, तिनं काय जादू केली होती हे देवाला मी तिला माहिती. तिनं देवाचं वचन, देवाचं भय त्याच्यामध्ये तिथं रुजवलं. कुठं रुजवलं? त्या लहानपणामध्ये बाळाला दूध पाजत असताना. म्हणून पुन्हा मोशे मोठा झाल्यावर तो गेला परत आईकडे गेला, आपल्या आप्तांच्याकडे. त्याच्यामध्ये ते प्रेम कुठून आलं? इस्रायल त्यानं का बंडखोरी केली मिसराशी, जिथं तो भावी राजा म्हणून होता. सगळे त्याची वाहवाही करत होते.
आणि तो त्या दरिद्री लोकांच्याकडे जातो. कारण ते बीज जे होतं ते त्याच्या बालपणामध्ये त्याच्यामध्ये रोवलेलं होतं. इतकी ती समर्पित होती देवाबद्दल आणि आपल्या परिवाराबद्दल. काय आज आम्ही आमच्या लेकरांबद्दल समर्पित आहोत? आम्ही आमच्या लेकरांसाठी प्रार्थना करतोय. आमच्या प्रकारे एक स्त्री ही आपलं घर बांधते. एक आई ही आपल्या मुलाचं भविष्य निर्माण करते. आमच्या आजचे जे समर्पण आमच्या आमच्या भविष्याची त्याच्या भविष्याची तरतूद आज आम्ही करतोय का? कारण बघा लहान मूल जन्माला आलं लगेच ते मोठं होत नाही. लगेच त्याच्यासाठी खर्च. पण आजपासून असं म्हटलं जातं की थेंबे थेंबे तळे साच. कदाचित माझ्याकडे पैशाने मी उणीमध्ये आहे. पण माझ्या मुलासाठी मी एक मोठं स्वप्न बघत आहे. मग ऐन टाइमाला असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी होणार आहे का? देवानं तुम्हाला सुज्ञता दिलेली आहे, बुद्धिमत्ता दिलेली आहे. आजपासून तुम्ही त्याची सुरुवात जेवढं तुमच्याकडून होतं ते तुम्ही करा. आशीर्वादित करणारा देव आहे. कारण देव सगळं देत नाही. देव तुमच्याकडे आहे ते पण काढून घेतो आणि मग आशीर्वादित. बीज तुमच्याकडे पाहिजे. बी पेरण्यासाठी तुमच्याकडे पाहिजे. आज तुम्ही काय तुमच्या मुलांच्या जीवनामध्ये बी पेरताय? वचनाचं बी पेरलं गेलंय का? आज जे डीबीएस घेतलं त्याचंही कारण तेच आहे. लहान मुलांच्या मध्ये वचनाची पेरणी आम्हाला आतापासून करायची आहे की जेणेकरून म्हातारपणामध्ये सुद्धा ते त्यापासून विलुप्त राहणार नाही. जसं मोशे नाही. ती समर्पित आई होती. तिला जगाची भीती नाही केली, राजाची भीती नाही बाळगली. शेजारी पाजारी जाऊन साड्या सांगतील म्हणून तिला उच्चार केला नाही. तिनं त्या मुलाला जन्म दिला. तिनं त्या मुलाला ठेवलं. तिनं मारू दिलं. आणि म्हणून त्या 5 नियमशास्त्रांना जे 5 पुस्तक आहेत पहिली ती कोणी लिहिली? कालचा प्रश्न होता परीक्षेमध्ये आणि बऱ्याच जणांनी चुकीचं उत्तर लिहिलेलं. कोण लिहिलं ते? मोशेने लिहिलं. तोच मोशे त्या इस्रायल लोकांना गुलामगिरीमधून बाहेर काढण्यासाठी तेच लेकरू ज्या लेकराला लपवून ठेवण्यात होतं ते लेकरू जण त्याच फारोबरोबर लढून त्याच्याबरोबरच विरोधात उभं राहून इस्रायलाला बाहेर काढ. समुद्राला दुधावणारे झाले त्या आईच्या एका समर्पणामुळे. माझ्या प्रियानं तुम्हाला असं वाटतं, बऱ्याच स्त्रियांना वाटतं मी काय घरातच असते, कुठं बाहेर जातोय, काय करणार आहे? नाही, तुमचा फार मोठा रोल आहे. आज स्त्रिया काम करतात माहितीये मला, करिअर करतात. पण जी आई घरी असते ती आई त्या लेकरांसाठी प्रार्थना करते. असं एक उदाहरण आमच्या समोर होतं. एक मुलगी, आता ती डॉक्टर आहे तर मिरजेतच आहे. कारण तिला मी शिकवले म्हणून मला माहितीये. तिला काहीच येत नव्हतं. म्हणजे फार वाचायला यायचं रे. 10वीची परीक्षा द्यायला गेली. आई वडिलांनी काय केलं असतं? ही साक्ष आहे त्याची. कारण हिला वाचता येत नाही, पहिला उकार दुसरा उकार कळत नाही. परीक्षा काय देणार आहे? ते गुडघ्यावर आहे. ते जे करू शकतात ते त्यांनी केलं. ती पोरगी पासच झाली असं नाही, पुढं करिअर मध्ये जसं म्हटलं एक निर्णय तुमचा महत्वाचा असतो. आज ती डॉक्टर आहे आणि मला अजून बघून तिला आश्चर्य वाटतं. आणि खूप सुंदर, फक्त डॉक्टर आहे असंच नाही, खूप छान आराधना पण चालवते. प्रभूच्या सेवेमध्ये पण आहे. आई वडील पण आहेत त्यांनी पण. आणि महत्वाची गोष्ट आमच्यासाठी तीच आहे की आमच्या लेकरांना देवाची ओळख असली पाहिजे. ही दुसरी स्त्री, दुसरी आई आम्ही बघितली. पहिली आई आम्ही बघितली ती म्हणजे आपल्या लेकरांसाठी योग्य निर्णय घेणारी. दुसरी आई आम्ही बघितली ती म्हणजे एक समर्पित आई जी योकोबेत होती. आणि तिसरी आई आम्ही बघणार आहे ती म्हणजे प्रार्थना करणारी आई. काय करणारी आई? प्रार्थना करणारी आई. त्याच्यासाठी आपण उत्पत्ती याचा 21वा अध्याय आणि 16वं वचन. ह्या स्त्रिया सगळ्याच यहुदी नाहीत ना. अशाही स्त्रिया आहेत ज्या वेगळ्या वंशातून आल्या पण त्यांनी देवाला सोडलं नाही, देवावरती विश्वास ठेवला आणि त्यांनी प्रार्थना केली. आणि ती 21-16 उत्पत्ती याचा 21वा अध्याय 16वं वचन. आणि ती बाणाच्या टप्प्या इतकी दूर जाऊन त्याच्यासमोर बसली, कारण ती म्हणाली, आपण आपल्या मुलाचा मृत्यू पाहू नये. आणि ती त्याच्या समोर बसून अंबरडा फोडून रडू लागली. कोण आहे ही स्त्री? हा, कोण आहे?
हगार. कोण ही हगार? आपल्याला माहितीये की जिच्यापासून एक असा वंश झाला ज्याच्यामुळे अजून पण झगडे चालू आहेत. इस्माईल एक वचनदत्त पुत्र आणि एक मानवाचं प्लॅनिंग करून आलेला पुत्र, मानवाच्या इच्छेने साराला विचार केला की हीच रीत आहे, असंच देवाला मला आशीर्वादित करायचं असेल म्हणून ती मिसरी दासी तिनं आणली, तिनं आपल्या पतीला ती दिली, तिच्यापासून ती बरोबर राहिली, मुलगाही झाला. पण नंतर हिला ईर्ष्या व्हायला लागली. हा आता मला मुलगा झाला मग ही कशाला पाहिजे, हिला द्या. पण त्या बाळाला कुठे सोडायचं, तिला कुठे सोडायचं. मोशेलाही वाईट वाटला, तोही बाप होता शेवटी, त्याचं पहिलं मूल अब्राहमाला क्षमा करा. तर त्यावेळेस त्यानं काय केलं, तो चिंताक्रांत झाला. पण देव त्याला म्हणाला की जे सारा सांगते तेच आहे, तू काळजी करू नकोस, तुझा वंश ह्या वचनदत्त मुलामुळेच चालणार आहे. आणि त्याने तिला घालवून दिलं, कारण त्याला माहित होतं देव त्याच्यापर्यंत एक पाण्याची ती मशक पाणी दिलं, अन्न दिलं, आणि त्या वाळवंटात बिचारे फिरतात. पण हगारीला एकदा देवाचा अनुभव आला होता, तिच्या त्यापूर्वी सुद्धा ती सारेपासून दूर पळून गेली. पण ज्यावेळेस देवदूत त्याला भेटला होता आणि तिला परत पाठवलं. आता ती बघते की आता माझं मूल काय होणार आहे बघा. ती हगार जी आहे त्या वाळवंटामध्ये बाळ पाण्यानं उपाशी वाळवंटामध्ये फिरताना, एखाद्या वेळेस राजस्थानला वगैरे जा, जरा उन्हाच्या वेळेस फिरून ये, अनुभव घ्या. आता तर खूप सुधारणा झाले, तेव्हा काहीच नव्हतं. वाळवंट म्हणजे वाण. त्या वाळवंटात तिनं शेवटी काय केलं, एका मुलाला एका झाडाच्या झुडपाखाली ठेवलं, लांब जाऊन ती बसली. कारण माझं मूल माझ्या समोर बरावं त्यापेक्षा मी जाऊन बसते लांब. आणि ती जोर जोरात रडायला रडायला लागली. म्हणजे काय करायला लागली, काय करायला लागली, ती प्रार्थना करायला, देवाकडे ओढायला लागली. कदाचित देवाने प्रार्थना ऐकली का नाही ऐकली, लागलीच देवदूत तिच्या, काय झालं तुला. आणि तिचे डोळे देवानं उघडले. तिथं पाण्याचा स्रोत होता, तो दाखवला आणि पाच त्या लेकराला पाणी, तो मरणार नाहीये. त्याच्यापासून मग आजही आजपर्यंत त्याचा वंशच सुरू आहे, तिची ती प्रार्थना. अशा प्रियानं आज तुमची प्रार्थना, त्यावेळेस त्या मुलाची गरज होती, पाणी, अन्न, त्यासाठी तिनं प्रार्थना केली. आज तुमच्या मुलाची गरज काय आहे, आज आपल्या लेकरासाठी मी काय प्रार्थना करतो, आम्ही कसं त्या मुलावरती लक्ष ठेवतो. असं आहे का मी एक विश्वासणारी स्त्री आहे आणि माझं लेकरू विश्वासणारच होणार आहे, माझा विश्वास आहे तो कुठं पण जाऊ दे. नाही, जग खूप धूर्त आहे, सैतान खूप धूर्त आहे. तो सुरुवात तुमच्या घरापासून करेल. कारण त्याला त्याला माहितीये सशक्त प्राण्यावर तर हल्ला कुठलाही सिंह करत नाही. बारकं छोटं मेंढू जरा बाजूला आलं ना त्याच्यावर झडप. म्हणून आज आमची जबाबदारी आहे की आज आम्ही आमच्या लेकरांसाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे, त्यांची गरज बघू. आज माझं लेकरू जास्त हुशार नाही, मला प्रार्थनेमध्ये बस की देवा बुद्धी तू देतोस, माझ्या लेकराला आशीर्वादित कर. आज हे जगामध्ये देत असताना बुद्धी चातुर्याला त्याला तर कदाचित थोडस गोळसट आहे, अभ्यासात नाही किंवा संगती त्याची योग्य नाही. ते काय बघताय, कुठल्या संगतीत आहेत, त्यांचं बोलणं काय आहे, आपल्या घरामधूनच सुरुवात व्हायला पाहिजे. आज जर तुम्ही खोटे बोलत असाल आणि मुलाने खोटं बोललं तर आश्चर्य मानले. पण जर घरात खोटं बोललं जात नाही, घरात प्रार्थनेचं वातावरण नाही, मूळ खोटं बोलायला लागले, तर आमचे कान थोडे उभा राहिले पाहिजे. कुठून शिकून आले, संगत कोणाची आहे आम्ही बघितलं पाहिजे. आज कुठल्या प्रकारचं कार्टून ते बघत आहेत, सगळंच त्यांच्यासाठी योग्य नाही, हेही आम्ही लक्ष दिलं पाहिजे. आज आमची मुलं तरुण आहेत, मग ते व्यसनामध्ये आहेत का. अशाही आया आहेत, अशाही स्त्रिया आहेत त्यांची मुलं वाया गेली, पण प्रार्थनेनं त्यांनी मुलांना परत मिळवलं. प्रार्थना सगळं काही करू शकते, फक्त तुमची प्रार्थना मात्र गरजेची. आज माझ्या मुलाला मला शिकवून मोठं करायचंय, मला जे स्वप्न माझं आहे
मला त्याच्यामध्ये पूर्ण करायचं. मग त्याच्यावर ठोकून त्याला जबरदस्ती करून माझ्यासाठी एकच हत्यार आहे. काय आहे? मी प्रार्थना करणार माझ्या लेकराला तू हे बनव. तर कुठल्या आईला वाटतो "हा, लेकराने शिकू नये, काहीतरी कामं करत राहावं." कधी कधी ग्लोरियाला म्हणत तुला भांडी घासायला लावते ते म्हणून. शिकत नाहीस ना, थांब तुला 4 वर्ष ही माझी इच्छा आहे का? माझी मनापासून इच्छा हीच आहे की ती तिच्या जीवनामध्ये सर्वोच्च स्थान तिला प्राप्त आहे. आणि प्रत्येकाची हीच इच्छा असते, तुमची पण तीच आहे.